डोंबिवलीमध्ये केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाचं काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या दोन इमारतींची सुरक्षा भिंत पडल्याने मोठ्या प्रमाणात 30 ते 32 कुटुंब जे आहेत ते रस्त्यावरती आलेले आहेत. मी सध्या उभा आहे डोंबिवलीतील टिळक रोड परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणीच कॅन्सर रुग्णालयाचं केडीएमसीचं या ठिकाणी काम सुरू आहे. 40 फूट खाली या ठिकाणी खोदण्यात आलेलं आहे आणि हा जो खड्डा या ठिकाणी खोदण्यात आलेला आहे आणि याचाच फटका जो आहे याच कॅन्सर हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मैत्री आणि विसावा या दोन इमारती आहेत यांना मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. सध्या पाहिलं तर या ठिकाणची सुरक्षा भिंत या ठिकाणी कोसळली आहे आणि नागरिकांची आणि रहिवाशांची सुरक्षा पाहता महानगरपालिकेने या सगळ्या कुटुंबाला एका हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर सध्याची परिस्थिती आपण पाहिलं की या ठिकाणी सुरक्षा भिंत पडलेली आहे आणि बाजूची विसावा बिल्डिंग जी आहे तिचं पिल्लर देखील आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. एकंदरीत ही इमारत या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. आजूबाजूच्या दोन्ही बिल्डिंग आहेत. सध्या या ठिकाणची सुरक्षा भिंत कोसळली आहे. मात्र हिच्या बाजूला लागूनच जी इमारत आहे ती देखील भविष्यात अजून खड्डा मोठा केला तर ती देखील या ठिकाणी पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहेत. नेमका हा कशा पद्धतीने या ठिकाणी सोसायटीचे रहिवासी राहतात, नेमका त्यांना काय त्रास आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या सोसायटी आणि या इमारतीमधील काही रहिवासी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अगं किती वर्षापासून तुम्ही राहता आणि आज ही सुरक्षा भिंत किती वाजता पडली आणि काय कारण आहे? गेली 1.5 वर्ष आम्ही मैत्री रुक्मिणी सदनमध्ये राहतोय. आमची सुरक्षा भिंत ही काल पडली आणि छाया विसावाची सुरक्षा भिंत आज पडली. ती जी बाजूला बिल्डिंग आहे आता तिथं पिलरच्या बाजूपर्यंत यांनी खोदलेलं आहे. काय त्या साईडला भीती वाटते? अशी भीती वाटते की त्यांनी त्या खोदल्यामुळे काय झालं की त्या बिल्डिंगच्या कॉलमला म्हणजे धक्का पोचलेला आहे. तर परमेश्वर असं म्हणजे आम्ही असं विचार करतो की परमेश्वराची कृपा व्हावी आणि त्या बिल्डिंगला काय होऊ. पण माझं म्हणणं आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि ह्याविषयी विधानसभेचे अधिवेशन चालू आहे, हिवाळी अधिवेशन. कोण लोकप्रतिनिधी आमचं जे ऐकत असतील त्यांनी हा प्रश्न नक्की मांडावा की तुम्हाला जे काही विकास करायचा तो करा, तुम्हाला जे काही हॉस्पिटल बांधायचे ते बांधा, पण जे आम्ही रहिवासी आहोत, आम्ही आज 2-2 करोडची घरं घेऊन राहतोय, तर आमच्या बिल्डिंगला, आमच्या रहिवाशांना, आमच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही पोचला पाहिजे. आता तुम्ही किती कुटुंब या किती वर्षापासून राहतात आणि सध्या तुम्ही आता कुठे राहिले आहेत? आम्ही 1 वर्षापासून इथे राहतोय आणि सध्या मी आमच्या जुन्या घरी म्हणजे मावशी राहते त्यांच्याकडे राहायला गेलोय. प्रशासनाने सोय हॉटेलमध्ये केली काही लोकांची, पण आमची सोय असल्यामुळे आम्ही इथे होतो. आणि 1 वर्ष मी बघतो यांचं काम इनडेफिनेट चालू आहे. रात्री 2 वाजता पण काम करतात, तर कुठेही सिक्युरिटी नाही किंवा असे सेफ असं काही करत नाहीत. कारण कंपाऊंडपर्यंत त्यांनी अक्षरशः भिंत तासल्यासारखी केली होती, त्याच्यामुळे खालची माती वाहून गेली आणि सगळी भिंतीला ते हे झालं. त्याच्यामुळे बाजूची इमारत आहे तिचा कॉलम देखील आपण पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचलेला खड्डा अजून खोदला तर ती इमारत पडण्याची शक्यता अशी वाटते का? शक्यता सांगता येत नाही. आम्ही स्ट्रक्चरल ऑडिटला सांगितले तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या आणि मगच तुम्ही राहायला या, कारण ते आपण काय त्याच्यामध्ये सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. पण त्या कॉलमपर्यंत ते हे झालेलं आहे. पण भीती अशी वाटते का? भीती वाटते, पण पाऊस थांबला पाहिजे. प्रशासनाने सध्या त्यांनी ते काळजी घेतलेली आहे. त्यांनी ते खड्डे मुजवायला घेतलेले आहेत. म्हणजे त्यांनी जे अगोदर खांदलेले खड्डे होते ते त्यांनी मुजवायला घेतले. सकाळपासून त्यांचं काम चालू आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी सध्या जे आहे त्या या कुटुंबाला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं. काही लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. मात्र प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे आज 32 कुटुंब स्वतःची घरं असून दुसऱ्याच्या घरात किंवा भाड्याच्या हॉटेल रूम घेऊन या ठिकाणी राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.